माझ्या बागेत खूप काही असतं. म्हणजे माझी एक बॅग तिकडे आहे आणि एक बॅग इकडे जी आता म्हणजे ऑलमोस्ट फाटायच्या ह्याच्यावर आली आहे इतकं. म्हणजे फाउंडेशनच फाउंडेशन आहे, नुसते फाउंडेशन्स आहेत, इतके फाउंडेशन्स आहेत. ऑल दीज फाउंडेशन्स. मी एक आर्ट किड अशी होते लहानपणापासून. सो मी ॲक्च्युली आधी एक पेंटर आहे. त्यानंतर मला हे मेकअपचं वेड लागलं आहे आणि हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. आता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा मज्जा पिंकमध्ये. तुला जपणार आहे मालिकेच्या सेटवर आले आणि आत्ता माझ्यासोबत आहे खलनायिका माया. नमस्कार. तिचा मायावी मेकअप पाऊच आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी खूप उकाडा आहे. कसं स्किन केअर रुटीन सुरू आहे? जबराट स्किन केअर रुटीन सुरू आहे. मी खूप सारं स्किन केअर करते. रिझन आहे की माझा मेकअप 15 ते 14 तास टिकतो इकडे. सो येस, खूप मी म्हणेन एक 7 ते 8 सेल्फ केअर रुटीन आहे स्वतः स्किन केअरचं आणि त्यानंतर आपण मेकअपकडे वळतो. येस. ओके. सो मी आता बघते इथे रुचाचं ना खूप जास्त असं मेकअप पाऊच आणि खूप चर्चा आहे तुझ्या मेकअप पाऊचबद्दल. तर काय काय त्याच्यामध्ये मला जाणून घ्यायचं आहे. ओके, सो आता माझ्याकडे एक छोटासा मेकअप पाऊच आहे जो मी सेटवरती कॅरी करते. त्यात काय आहे हे दाखवते, कारण की वेगळा संसार तो वेगळाच आहे. सो आता हे तरी त्या छोट्याशा पाऊचमध्ये मी काय कॅरी करते हे दाखवते. सगळ्यात आधी मी माझा आरसा कॅरी करते अँड यू कॅन सी दिस अ व्हेरी ब्युटिफुल मिरर. आम्ही गोव्याहून घेतलेला आणि दिस फोल्ड्स विच इज अ नाईस थिंग. सो मी माझा मिरर नेहमी कॅरी करते. कधी कधी मेकअप दादा नसतात, जास्त आर्टिस्ट असतात आणि मी माझा टचअप स्वतः करते. सो ऑलवेज अ मिरर. देन आय यूज माय प्रॉश का पफ. आणि ह्याबद्दल मी किती बोलू, म्हणजे हे माझं किती 30वां कॉम्पॅक्ट असणार आहे या सेम कंपनीचं मेबलिनचं. बिकॉज दिस इज सो गुड. त्याचं हे आरसाही तुटलेलं तुम्ही बघू शकता, पण आय जस्ट लव इट. कमाल आहे हे. सो एक कॉम्पॅक्ट तर आपला असलंच पाहिजे. आणि मग ऑब्व्हियसली एक हायड्रेटिंग लिप ग्लॉस जो मला खूप आवडतो तो आहे. आणि डोळे स्क्रीनवर अजून छान दिसावे, अजून तकतकीत असे दिसावे म्हणून मी व्हाईट नाही, मी न्यूड लायनर वापरते मार्सचं, जे मला खूप आवडतं. असे छान डोळे मोठे करायला वगैरे. अँड देन ऑब्व्हियसली माय 2 लिपस्टिक्स ज्या मला प्रचंड आवडतात. आता ह्यांचा हाल मला विचारू नका, बट येस, हे बघा या मेल्ट झाल्या आहेत. इतकं गरम आहे सेटवर की माझ्या लिपस्टिक्स लिटरली मेल्ट झाल्या आहेत, बट मी यूज. आणि मग ही यातली अजून एक शेड तुम्हाला हे का आवडते मला सांगते. यातली डिझाईन केली आहे, पण हे इट हॅज लाईक दिस ब्युटिफुल लेस डिझाईन ऑन इट अँड आय जस्ट लव इट व्हेरी मच. खूप सुंदर जातं आणि टिकतात, मुळात ते इम्पॉर्टंट आहे. आणि अजून येस, कधी कधी बेस निघतो, जसं गरमी आहे तू म्हणालीस, तर मी टीफिटचं हे सोनाक्षी सिन्हा चं बघितलेलं कन्सिलर पॉट. सो आय यूज दिस. कमाल आहे, छान मस्त 2 मिनटाच्या टचअपसाठी छान आहे, चेहऱ्यावर राहतो. सो दिस इज ऑल इन माय बॅग जे मी जास्त वापरते. ओके, हे मायाचं आहे. बट ॲज अ रुचा तुझ्या बॅगेत अजून काय काय असतं? माझ्या बागेत खूप काही असतं. म्हणजे माझी एक बॅग तिकडे आहे आणि एक बॅग इकडे जी आता म्हणजे ऑलमोस्ट फाटायच्या ह्याच्यावर आली आहे, इतकं जास्त मेकअप आहे ह्याच्यामध्ये. सो आय जस्ट गिव्ह यू. मी पूर्ण ओपन पण करू शकत नाही, इतकी मेसी सिच्युएशन आहे. पण मी तुम्हाला थोडंसं अगदी हे बघा, हे आता हे म्हणजे काय एक वेगळं प्लॅनेटच आहे इकडे आतमध्ये असं आहे. सो इतका सारा मेकअप आहे, पण यातले माझे काही फेवरेट गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकते. सो तुम्ही जर माझं कॅरेक्टर किंवा माझं पेज बघितलं असेल सोलसखीचं, तर मला आय मेकअप खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे खूप सारे पॅलेट्स इकडे आहेत. त्यातले हे माझे टॉप 2 पॅलेट्स आहेत जे मी घेऊन फिरते, कारण की मायाच्या कॅरेक्टर आणि कॉन्टेंट क्रिएशनमुळे मला खूप प्ले करायला मिळतं. सो माझं हे खूप सुंदर पॅलेट आहे अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. ह्याला मस्त एक 4-5 वर्ष झालेली आहेत. आय शॅडोज डोंट गो वेस्ट. आणि देन देर इज दिस. सो तुम्ही बघू शकता, मला रंग प्रचंड आवडतात आणि जर तुम्हाला असं एक छान ब्राऊन स्मोकी लुक करायचं आहे, सो त्यासाठी माझ्याकडे एक वेगळं पॅलेट आहे. त्याच्यामध्ये ब्राऊनचे शेड्स आहेत. आणि जर तुम्हाला हा पसारा नाही घ्यायचा आहे, तर मग तुम्ही छोटंसं पॅलेट वापरू शकता जे मार्सचं आहे, जे मला खूप आवडतं. अगेन यू सी, मला वॉर्म टोन्स वगैरे असं सगळं खूप आवडतं. आणि मग आय हॅव दिस मस्कारा जो लिटरली बाप आहे. लाईक दिस जस्ट कोट्स एव्हरी लॅश व्हेरी ब्युटिफुली.
सो हा लॉरियल पॅरिसचा मस्कारा आहे जो कमाल आहे. आणि असे खूप फाउंडेशन्स आहेत, म्हणजे फाउंडेशनच फाउंडेशन आहे, नुसते फाउंडेशन्स आहेत, इतके फाउंडेशन्स आहेत. ऑल दीज फाउंडेशन्स मी बघू शकता, पूर्ण पसारा आहे विच आय एम नॉट प्राऊड ऑफ, जे मला नीट असेंबल करायचं आहे. कारण माझा जो मुख्य संसार आहे मेकअप पाऊचचा तो त्याची चैन गेली आहे, त्यामुळे आय एम युझिंग दिस. येस. बट रुचाला एवढी मेकअपची आवड कधीपासून लागली? आय थिंक मला, कारण मी एक आर्ट किड अशी होते लहानपणापासून, सो मला रंग मुळात खूप आवडायचे. माझी डिग्री BFA झाली आहे, सो मी ॲक्च्युली आधी एक पेंटर आहे. त्यानंतर मला हे मेकअपचं वेड लागलं आहे. आणि 9वीमध्ये असताना मला 9वीमध्ये असताना खूप यूट्यूब चॅनल्स वगैरे सगळे असे आले आणि मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं. वाव, लाईक दिस इज जस्ट पेंट बट इट्स फॉर युअर फेस. सो आय वॉज लाईक ठीक आहे, अभि आपण चालू करते. आणि मग ते जे काही वेड सुरू झालं ते म्हणजे सुरूच झालं. मग इतकं ते वेड वाढलं की एक 12वी 11वीमध्ये तरी आई आपल्याला मेकअप अलाव करते. आणि मला तर म्हणजे जी गोष्ट मला हवी असते ते मी मिळवते. आणि आय वॉज लाईक की मला मेकअप हवा आहे. तर मग मी समर वर्कशॉप्स घेऊन, मुलांचे कॅम्प्स वगैरे घेऊन, त्यातून पैसे कमवून मग जाऊन मी हक्काने माझा मेकअप घेतला. तर इतकं अशी माझी स्टोरी आहे. आणि टिल नाव की आता मी छान सोल सखी आपलं पेज चालू आहे मस्त. आपण 2 लाख लोकांची फॅमिली होतं आणि तुम्हाला इतके आवडतात मेकअप ट्युटोरियल्स किंवा मी जे रेकमेंड करते. सो येस, इट्स ब्युटिफुल. आय एम लिव्हिंग माय ड्रीम. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि पुढील वाटचालीसाठी मायाला मी शुभेच्छा देते, थोडं घाबरून. मला काय बोलू नका. नाही, ऑब्व्हियसली माया फक्त ऑनस्क्रीन आहे, ऑफस्क्रीन आपली सोल सखीच आहे, रुचा जी नेहमी असणार आहे. थँक्यू सो मच. आणि असेच व्हॉट्स इन माय मेकअप बॅगचे सेगमेंट पाहण्यासाठी पाहत राहा मज्जा पिंक. फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.